हेच ओळखीना नरहर कुंदमुनी जन म्हणजे जो नरहरीच्या रूपामध्ये सुद्धा नरहरीचं रूप होतं भगवान नरसिंहाचं जो नरसिंहाच्या रूपामध्ये प्रगट झाला अर्धा प्राण्याचा अवतार आणि अर्धा म्हणजे मुडकं प्राण्याचं आणि देह सगळा माणसाचा या पद्धतीने अर्धा मानव आणि अर्धा सिंह असा नरसिंहाच्या रूपामध्ये तो आला भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी. भक्त प्रल्हाद कोण होता रे? बोला ना. भक्त प्रल्हाद कोण होता? तुमच्यासारखाच होता. तुम्ही कसे लहान लहान आहात ना असाच भक्त प्रल्हाद होता. पण तरी सुद्धा भगवान परमात्मा त्याच्यासाठी नरसिंह बनून आले. पुन्हा कुणाला असं वाटतं की साईबाबांनी माझ्यासाठी यावं? पुन्हा कुणाला वाटतं? कुणालाच वाटत नाही. भगवंतांनी आपल्यासाठी आलं पाहिजे असं पुन्हा कुणाला वाटतं? टाळी वाजवा त्याच्यासाठी. आप्पा तुमच्या या सगळ्या एवढ्या वडाळ्याच्या मुलांमध्ये एकाच मुलाला असं वाटतंय की त्यांनी देवानी मला भेटायला संकटामध्ये यावं. बाकीच्यांना काही वाटत नाही. याला कारण आप्पा आहे. भक्त प्रल्हादाने किती लवकर भगवत प्राप्ती केली. ध्रुव काळाने किती लवकर भगवत प्राप्ती केली. भगवंताची प्राप्ती होण्यासाठी वयाची अट नाहीये. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी शरीराची अट नाहीये. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी संतांची प्राप्ती करण्यासाठी कुठल्याही योनीमध्ये जरी आपण असलो तरी सुद्धा तो सर्व प्राणी मात्रांवर दया करतो. सर्वांवर तो करुणा दृष्टी ठेवतो. सर्वांवर तो उपकार करतो. संत उदार उदार भरले अनंत भंडार. संत उदार आहे. आणि म्हणून विश्वसंत सच्चिदानंद साईनाथांनी कालच्या कथेमध्ये तुम्ही ऐकलं की त्या अजगराच्या मुखातून त्या बेडकाला काय केलं? सोडवलं. अजगराला सुद्धा बाबांनी सपका दाखवला आणि त्या बेडकाला सुद्धा दाखवलं. चन्न बसप्पा गेल्या जन्माचं त्याचं नाव साई चरित्रामध्ये गोड कथा आहे. गेल्या जन्माचं वैर या जन्मामध्ये सुद्धा म्हणून ऋण वैर आणि हत्या जन्मजन्मी आपला पिच्छा करणार. त्याच्याकरता कुणाशी वैर ठेवू नका. मी पाहिलं मला काही लोक 10-10 वर्ष 15-15 वर्ष झाली बोलत नाही एकमेकांशी. कारण तुम्ही त्यांच्याशी का बोलत नाही? तुमचे शेजारी येत नाही म्हटले त्यांचं आमचं झालंय भांडण. कशावर? मी बांध म्हटलं मग बांध कुठे? बांध आहे तिथेच आहे. बांध आहे तिथेच आहे. तुमची जमीन आहे तिथेच आहे. तुम्ही सुद्धा तिथेच राहता. तरी सुद्धा एकमेकाबद्दल एवढा द्वेष आणि एवढा वैर की एकमेकाशी तुम्ही बोलत नाही 10-10 वर्ष. अहो आपण काय तांब्याचं डोकं घेऊन आलो काय? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. आकाशी झेप गेले पाकरा. आकाशी झेप गेले पाकरा. सोनी सोन्याचा पिंजरा. सोनी सोन्याचा पिंजरा. सोनी सोन्याचा पिंजरा.
त्यांना असं म्हणायचं होतं की या पिंजऱ्यातून एक दिवस तो पक्षी स्वस्थानावर म्हणजे ज्या स्थानावर तो आलाय मूळ तिथे जाणार आहे. आपण भगवंताचे अंश आहोत, भगवंतापासूनच आहोत. भगवंत कुठे राहतो? आकाशात पतित तोयम यथा गच्छन्ति सागरम सर्वदैव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. कुणी म्हणतो तो आकाशात राहतो, कुणी म्हणतो तो पाण्यात राहतो, कुणी म्हणतो तो कुठे राहतो, पण तो राहतो कुठे? वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. तैसा यामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामो विषयावर. तो सर्वांच्या हृदयामध्ये राहतो, प्रत्येकामध्ये राहतो. कणकण हे भगवान तो सगळीकडेच राहतो. खरं तर मला असं सांगायचं होतं की आपला विषय असा चालू होता की हा जीव त्या परमात्म्याचा अंश आहे, पण तरी सुद्धा पंच विषयाने तो काय केलाय? ग्रासलेला आहे, गोठवलेला आहे. शब्द स्पर्श रस रूप आणि गंध हे पंच विषय ना हे त्रास देतात ना. आणि त्याच्याकरता स्पर्श हा फार महत्वाचा आहे, शब्द हा सुद्धा फार महत्वाचा. शब्द काय? शब्द हा बहुसार उपकाराचा राशी. शब्दामध्ये खूप काही सामावलेलं आहे. मला सांगा ना, आपण कुणाला जर आरे केलं तर समोरचं काय करतो? कार्य. आपण जर आहो केलं तर का? आपल्या बोलण्यावर आपण जर आपल्या बोलण्यामध्ये जर माधुर्य असेल तर समोरचा व्यक्ती बरोबर रिस्पेक्ट करतो आपण. परंतु आपण जर कधी एकेरी बोलत असेल किंवा आपण जर कधी त्याला वेगळ्या आविर्भावात जर कधी बोलत असू तर समोरची व्यक्ती सुद्धा तसा शब्द. मग शब्द कसा वापरावा? शब्द जपून वापरावा, तोडून वापरावा, मोजून वापरावा, तासून वापरावा. मारल्याचे घाव जातात पण शब्दाचे घाव खरे. सासू सुनाचं भांडण झालं आणि नेमकं बरेच वर्ष त्यांचं बोलायचं, पण नेमकं ती मुलगी आली का ही सून आणि सासू अजिबात बोलत नव्हती. मी विचारलं, म्हणलं का आता इतकं चांगली तुमची नणंदबाई एवढी चांगली, काय तुम्हाला काय अडचण काय? ती म्हणली बाबा तुम्हाला नाही माहित. म्हणलं काय झालं? काय नाही. अहो म्हणे लग्नाच्या अगोदर म्हणे तिने लई त्रास दिलेला आहे. म्हणलं दिला असेल, नणंद आहे, नणंदाचा थोडा रोबाबच असतो काही काही. वंश आल्यावर प्रसाद कसं आहे आपण पुढंच करावं. तेव्हा ते सगळं खरं आहे, परंतु ती मला असं बोलली कधी? म्हणजे होळीच्या दिवशी बोलली. किती साली? 10-12 वर्ष झाली. पण तिचे शब्द माझ्या काळजात अजून गुंतून बसले. शब्द तसा स्पर्श काय? आपला स्पर्श शक्यतो कुणाला स्पर्श होऊ देऊ नाही. या स्पर्शाने काय असते? स्पर्शाने काय होतं? स्पर्शाने दोष तयार होतो. मी हे बाहेरचं सांगत नाहीये, हे साई चरित्रामध्ये गोविंद रघुनाथ आंबेडकर उर्फ हेमाडपंत गोड वर्णन करतात. साईनाथ महाराजांनी ज्या वेळेस त्या द्वारकामाईमध्ये बसल्यानंतर बाबांनी कधी कधी आकाशाकडे पाहावं आणि त्या आकाशाकडे पाहतच बोलावं. मी काल तर परवा दिवशी बोललो ना, क्षितिजल पावक गगन समीरा पंचरत्न अति आगम शरीरा. 5 तत्वापासून देह तयार झाला, पण या 5 तत्वाचे जे अधिपती आहे, या 5ही तत्वांचा अधिपती तो भगवान आहे, तो परमात्मा आहे, तो सत्ताधीश आहे. सर्व या 5ही तत्वांवर त्याचं आधिपत्य आहे. पण ज्यावेळेस या 5 तत्वापासून देह तयार होतो, त्या देहामध्ये जेव्हा आत्मा राहतो तर हा आत्मा काय करतो? आसक्त होतो. कशावर? शरीरावर.
मनुष्याला स्पर्शाची आसक्ती असते, मनुष्याला शब्दाची आसक्ती असते, मनुष्याला रसाची अपेक्षा असते. रस आता काही आमरस नाही आवडतो. आंबेरस आहे ना, आंबेरस आवडतो ना. पण बाबा पाणी सुटलं तोंडाला येते ना आंबे. काही उसाचा रस आवडतो, काही काय आवडतो, काहीला दुसराच रस आवडतो. महाराज संध्याकाळ संतांना कोणता रस आवडतो महाराज? कोई पियो रे पियाला राम रस का, कोई पियो रे प्याला श्याम रस का, कोई पियो रे प्याला राम रस का, कोई पियो रे प्याला श्याम रस का, कोई पियो रे प्याला श्याम रस का, कोई पियो रे प्याला श्याम रस का. तुलसीदासजी म्हणतात रामरसाचा प्याला प्या. रामरसाची ज्याला एकदा चव लागली, एकदा गोडी लागली, नामाचं तसंच आहे महाराज. राम नामाच्या जपाची जर तुम्हाला जर सवय लागली ना, रात्री झोपताना एक सवय लावा. रात्री झोपताना गोंदवलेकर महाराजांचे भजन आहे बघा, खूप सुंदर आहे. म्हणजे आमचे गुरुजी आम्हाला ज्यावेळेस शिकवलं ना, त्यावेळेस ते म्हटले की रात्री आपण ज्यावेळेस झोपतो ना, तर त्यावेळेस हा एक 5 मिनिट एवढं म्हणायचं. दिवसभराचं सगळं दुःख आहे ना हलकं होतं. कोणी काही गुणवून बोललं असेल, कोणी राग अपमान केला असेल, कोणी काही शिवी दिली असेल आपल्याला, तर हे सगळं विसरण्यासाठी गोंदवलेकर महाराजांचा एक महामंत्र आहे, खूप सुंदर आहे. आपण सर्वांनी तो गाऊया. सर्वांनी जर हात वर करा, ज्यांना हात आहे. अरे बापरे, 2 हात आहे. क्या बात. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम. अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, वृंदावन के राधेश्याम, वृंदावन के राधेश्याम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. काही मुलं म्हटले माझं लक्ष आहे ना, कुणीच म्हणू नका, फक्त मुलं म्हणते ना श्रीराम जय राम जय जय राम, माझं कुठं झालं, शाळेत मेंढ्या दिसतात सोबत म्हणा ना, छान म्हणायचं, एका स्वरात गायचं. देवाने आपल्याला इतका सुंदर कंठ दिलेला आहे. एक जण म्हणे महाराज मला गाताच येत नाही. गाता येतं मला. ज्याला गाता येत नसेल ना त्याने बाथरूम मध्ये गायचं. महाराज दरवाजा बंद करायचं. आम्ही लहानपणी असे बाथरूम सिंगर्स होते. मग ते गाता गाता गात जागा गात जागा. एकदा तुम्ही गायला लागले की गायन करता 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 एक दिवस तुम्ही आपोआप गायक होता. सर्वांनी सोबत गा. श्रीराम जय राम जय जय राम, कवाली झाल्याचं कवायत सारखं जय जय असं छान पैकी गाणं. श्रीराम जय राम जय जय राम,
नका मोकळं बोलायचं. अवधपुरी के राजा राम, वृंदावन के राधे श्याम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम। रामचंद्र भगवान की जय। द्वारकामाईमध्ये गजर झाला रामचंद्रांचा. प्रभू श्रीरामाचा गजर ऐकला महाराज. माळसापतींच्या हातामध्ये आरतीचं ताट आहे. माळसापती पळत झाले. बाबा मी इकडनं गेलो ना हनुमंतरायाची पूजा करायला, माळसापती खंडोबाची पूजा करायला. शिर्डीचं ग्रामसेवक खंडोबा आहे. त्या खंडोबाची एकदा पूजा आरती झाली की माळसापतींनी काय करावं, मग गणपतीचं पूजन करा. कुठे गणपतीचं मंदिर? शिर्डीला कोण कोण गेलं? सगळे गेले. मला सांगा शिर्डीतली जुनी मंदिरं कोणती? बाबा असतानाची. शिर्डीमध्ये बाबा असतानाच मंदिरं होती. कुठे? बाबांच्या समाधी मंदिराच्या बाजूला गणपतीचं मंदिर, महादेवाचं मंदिर आणि शनीचं मंदिर, बरोबर ना? आणि मारुतीचं मंदिर. कुठे मारुतीचं मंदिर? बाबांच्या समाधी मंदिराच्या अगदी जवळ. मारुती मंदिराच्या समोर एका बाजूला आहे बाबांची चावडी, बरोबर? आणि एका बाजूला आहे द्वारका माई. द्वारका माई आणि चावडीच्या बरोबर मध्ये मारुतीचं मंदिर आहे. आणि इकडे बाजूला गणपती, शनी आणि महादेवाचं मंदिर आहे. आणि त्या महादेवाच्या मंदिरासमोर असलेला नंदी, त्या नंदीच्या जवळच वाघाची समाधी आहे. कशाची समाधी आहे? वाघ माहिती तुम्हाला? तुमच्या गावातला नाही. वाघ ना आडनावाचा माणूस नाही. वाघ वाघ माहिती तुम्हाला? समजा जर कधी आता जर कधी बिबट्या जर इथं आलाच सुराजी महाराजांना भेटाय तर काय करा तुम्ही? काय करू? जीव देऊन आमचे बबलूशेठ सुद्धा थांबणार. त्यांचं गरजवरच आहे, पटकन झालं किंवा ती मरू देतील तो महाराज. वाघ जर आला तर काय होईल? सगळे पळून जातील. एक दिवस शिर्डीमध्ये असंच घडलं पाहिजे. 4 दरविषयी शिर्डीला आले महाराज. एका टांग्यामध्ये वाघाचा पिंजरा घेऊन आले आणि त्या पिंजऱ्यामधून तो पिंजरा खाली उतरवला गेला. पिंजरा खाली उतरवल्यानंतर मुलांनी, शिर्डीतल्या बारीक बारीक लहान मुलांनी तो पिंजरा पाहिला. त्या पिंजऱ्यातला वाघ पाहिला आणि वाघ पाहिल्यानंतर मुलांनी अगदी हल्लकल्लोळ केला. मुलं ओरडायला लागली, पळायला लागली, सायरा वायरा, वाघ वाघ वाघ. सगळ्या शिर्डीमध्ये वार्ता पसरली, शिर्डीत वाघ आला. दरवेशांनी तो पिंजरा उचलला आणि द्वारकामाईच्या बाहेर आणून ठेवला. साईनाथ महाराज द्वारकामाईमध्ये देवळीमध्ये दिवा लावतो. वाघ दरवेशांनी त्या ठिकाणी पिंजरा बाहेर आणून ठेवला आणि तेवढ्या गडबडीमध्ये माधवराव देशपांडे लगबगीने पळतात. 4ही दरवेशांना सांगितलं थांबा बाहेर. माधवराव देशपांडे धोत्राचा पायघोळ पकडत पटपट 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 द्वारकामाईजवळ पायऱ्या चढून वर गेले. देवा देवा देवा, शाम्या अरे काय झालं? देवा बघा बाहेर, द्वारकामाईच्या बाहेर. बाबांनी बघितलं. काय? अहो ते दरवेशी वाघाला घेऊन आले तिथं. अरे जाणे दे,
दिवशी करतो वो पेट भरते असं म्हटल्यानंतर दोन दरवेशी हात जोडून आतमध्ये आले. माधवराव देशपांडे त्या दरवेशांना म्हणतायत, तुम्ही कुठून आलात? गुरुजी, तुम्ही आम्हाला ओळखलं नाही, पण आम्ही नेहमी येत असतो बाबांच्या दर्शनासाठी. बाबांसमोर आम्ही वाघाचा अस्त्राचा खेळ साजरा करतो आणि मग नंतर आम्ही इथे हजेरी लावल्यानंतर जात असतो. पण आज मात्र आम्ही हजेरी लावायला आलो नाही. ज्याच्या जीवावर आम्ही पोट भरतो तो वाघच आमचा गेल्या काही दिवसापासून आजारी पडलाय आणि म्हणून आम्ही त्या वाघाला साईनाथांकडे आलो, घेऊन आलो. आम्ही असं ऐकलंय की बाबांच्या दृष्टीमध्ये तर दुवा आहे, बाबांची दृष्टी ही दुवाच आहे, परंतु बाबांची जी काही उदी आहे ना ही सुद्धा दवाचंच काम करते. म्हणून बाबांच्या हस्ते त्याला उदी लावावी म्हणून त्या वाघाला घेऊन आलो. माधवराव देशपांडे साईनाथांकडे पाहिलं. देवा, बाबांनी करुणा दृष्टीने त्या पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघाकडे पाहिलं. साईनाथांनी सांगितलं तो पिंजरा इकडे घेऊन या. दरवेशांनी चारही दरवेशी गेले आणि त्यांनी तो पिंजरा उचलून द्वारकामाईच्या पायऱ्यांच्या जवळ, ज्या ठिकाणी द्वारकामाईमध्ये तुळशी वृंदावन आहे, द्वारकामाईमध्ये तुळशी वृंदावन आहे, त्या तुळशी वृंदावनाजवळ तो पिंजरा ठेवलेला आहे. आणि तो पिंजरा ठेवल्यानंतर त्या पिंजऱ्यातून उघडायला लावला बाबांनी. साखर दंडाने बांधलेला वाघ पिंजऱ्याच्या बाहेर आलेला आहे. बाबांनी सांगितले त्याला ते साखर दंड लावले तर ते साखर दंड काढून टाकले. दरवेशांनी ते साखर दंड काढून टाकले आणि साखर दंड काढून टाकल्यानंतर आता मात्र वाघ मोकळा झाला. द्वारकामाईमध्ये साईनाथांना कडे दर्शनासाठी वाघ आला म्हणून सगळ्या शिर्डीकरांनी गर्दी केली. एकच गर्दी उसळली होती. पण ज्या वेळेस पिंजऱ्यातून वाघ बाहेर आला, ज्या वेळेस तो साखर दंडाने वेढलेला बांधलेला वाघ ज्या वेळेस साखर दंडापासून मुक्त केला, त्यावेळेस मात्र वाघाने डरकाळी फोडलेली. वाघाने डरकाळी फोडल्यानंतर संपूर्ण शिर्डीतील द्वारकामाईच्या अवतीभोवतीची गर्दी जी होती ना ती लगेच बाजूला गेलेली आहे. तो स्वतःचा जीव घेऊन पळायला लागला. पण माधवराव देशपांडे आणि साईबाबा मात्र एक कसल्या वाघाकडे थांबले. माधवराव देशपांडे सुद्धा आता बाजूला एक पाय मागे सरकले. साईनाथांनी वाघाकडे पाहिले, वाघाने सुद्धा साईनाथांकडे पाहिले. दृष्ट झाली आणि दोघांची दृष्टी एक झाल्यानंतर वाघाकडे करुणा दृष्टीने साईनाथांनी पाहिले आणि दरवेशाच्या चेहऱ्याकडे पाहिले. दरवेशाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर बाबांचे देखील डोळे पाणावले. बाबांनी त्या दरवेशाच्या डोळ्याकडे पाहिलं तर दरवेशी रडत होते. साईनाथांनी त्या दरवेशाला विचारलं, किती दिवसापासून हा आजारी, कितने दिन से बीमार है? बाबा कधी कधी राजस्थानी मराठी बोलायचे तर बाबा कधी कधी आपल्या बोलण्यामध्ये उर्दू शब्दांचा वापर करायचे किंवा कधी कधी बाबा अस्खलित हिंदी पण बोलायचे. बाबा बोलायला कब से बीमार है? बाबा कुछ महीनों से ये खाने पीने में मुझे तकलीफ दे रहा है. कभी कभी खाता है, कभी कभी 4-4 8-8 दिन कुछ भी नहीं खाता. अभी इसके लिए तो हम प्रोग्राम भी नहीं करते, हमारे प्रोग्राम भी बंद हो गए. बाबा आम्ही पोटाची खळगी भरायची तरी कशी, कारण याच्या जीवावर आम्ही आमची उपजीविका चालवतो. साईनाथांनी पुन्हा त्या वाघाकडे पाहिले. चारही दरवेशी मात्र आता टाळू फोडून त्यातला एक दरवेशी रडायला लागला. बाबा काही करा पण याला वाचवा. गेली अनेक वर्षापासून हा याच्या जीवावर आम्ही पोट भरतोय, पण अजून काही दिवस आम्हाला याची गरज आहे. साईनाथांनी त्या दरवेशांना समजावून सांगितलं, अरे बाबा, ज्याचं कर्म जेवढं शिल्लक आहे ना तेवढं कर्म करण्यासाठी त्याला जगावंच लागतं आणि ते कर्म करावंच लागतं. एकदा ते कर्म संपलं, एकदा ते कर्म संपलं ते संपलं. चारही दरवेशांना बाबांनी सांगितलं की गेल्या जन्मामध्ये तुमच्या चौघांकडूनही याने कर्ज घेतलं होतं. ते कर्ज न फेडल्यामुळे तो तसाच मेला
आणि ते कर्ज तसंच राहिलं. ते कर्ज फेडण्यासाठी हा वाघाच्या योनीला गेला, जन्माला गेला. पण तरी सुद्धा वाघाच्या जन्माला गेला तरी सुद्धा तुमच्या दारी तो चाकरी करून, सेवा करून, खेळ करून त्याचं कर्ज गेल्या जन्माचं फेडतोय. म्हणून ऋण, वैर आणि हत्या जन्मजन्मी आपला पिछा करत असते. दरवर्षी आता साईनाथांना विनंती करतायत, पण बाबांनी सांगितलं की आता त्याचं कर्ज संपलेलं आहे. आता तुमच्या दारात चाकरी करण्याचं त्याचं काही कारण नाही. आता त्याला मोठ्या मोकळ्या मुक्त कंठाने त्याला तुम्ही परवानगी द्या. उसके पिछले जन्म का कुछ अच्छा कर्म, इसीलिए तो मेरे द्वारका मध्ये वो आया है. माझ्या द्वारावतीमध्ये जो कोणी येतो ना तर तो पुण्यवानच असतो. त्याशिवाय या द्वारावतीची पायरी कोणी चढू शकत नाही. ज्याचं पुण्य असेल, ज्याच्या पदरी पुण्य असेल, तोच या द्वारावतीची पायरी चढेल. एरवी माझ्या शिर्डीमध्ये पाय लागण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं बाबा. तुम्ही चौघे सुद्धा भाग्यवान आहात. शिर्डी सजाचे लागतील पाय, शिर्डी सजाचे लागतील पाय, तळती पाय सर्व त्यांचे. या शिर्डीमध्ये पाय लागण्यासाठी भाग्य असावं लागतं. आणि एका शिर्डीच्या मातीला तुमचे पाय लागले की समजा तुमच्या आयुष्यातील अपाय जे आहेत ना ते सगळे आता टळलेले आहेत. शिर्डीच्या रजोगणामध्ये ती ताकद आहे. जिथे संतांचा चरणस्पर्श होतो ना, ती माती जी आहे ना, ती मातीमध्ये एक आगळा वेगळा सुगंध असतो. त्या मातीमध्ये एक आगळी वेगळी ऊर्जा असते. त्या मातीमध्ये एक आगळं वेगळं सामर्थ्य असतं. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज थोडी जरी आपल्याला चाटून गेली किंवा थोडी जरी आपल्याला स्पर्श करून गेली तरी सुद्धा आपल्यातील ज्या असद वासना आहेत. कोणत्या वासना? असद वासना. असद वासना म्हणजे वाईट वासना. दोन प्रकारच्या वासना आहेत, सद वासना आणि असद वासना. ठीक आहे. एखाद्या चांगल्या तीर्थक्षेत्रावर जाणं ही सुद्धा काय आहे? वासना म्हणजे इच्छा. वासना म्हणजे काय? इच्छा. आपलं मन हे वासना रहित व्हावं. कुठलीच वासना आपल्या मनामध्ये ठेवूच नका. मरणाच्या अगोदर काय असेल ना मनामध्ये ते एका परचं, एखाद्या विषयी राग असेल ना एका परचं भांडूनच घ्या. एकदाच भांडायचं. भांडण झालं का संध्याकाळी त्याला चहा प्यायला घरी बोलवायचं, नाहीतर मग आम्ही त्याच्या घरी जायचं. पण काय असेल ते एका परचं एकदम मिटून टाकायचं. पण कायमची जळमट मात्र या अंतःकरणामध्ये ठेवू नका. याच्यामध्ये देव राहतो, याच्यामध्ये इतर गोष्टी ठेवू. हे भांगार काय असेल ते सगळं काढून टाका. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याकरण खाती सर्व तयार. चित्त शुद्ध झालं रे झालं की त्याला वाघही खात नाही आणि सर्पही खात नाही आणि काहीच कुणी घेत नाही. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती. तुमचं चित्त शुद्ध झालं एकदा का शत्रू सुद्धा मित्र होता. म्हणून चित्त शुद्ध करा. मग चित्त शुद्ध झालं रे झालं की येऊन या दयाळ राहते किंवा येऊन या गोविंद राहते.
म्हणून संतांनी एक प्रमाण गायले माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरीराया मिठी पडली पंढरीराया पडली पंढरीराया पडली माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही धरोन या बाही भव हातारी दातारा चतुरा तू शिरोमणी चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा चतुरा तू शिरोमणी चतुरा तू तुमच्या गावात काकडा होत नाही ना काकडा होतो ना बरेच जण काकड्याला वाकडे होतात काकडा चालू होतो पहाटे 4 तुमच्या गावात किती होत आमच्या गावात तर 4 चालू होतो पहाटे काकडा ऐकत जा हे की नाही कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक महिना हा महिलांसाठी मातांसाठी पर्वणी आहे या कार्तिक महिन्यामध्ये प्रत्येक कार्तिक महिन्यामध्ये जी माता माऊली दररोज दीपदान करते सकाळी पहाटे 4 ला करते दीपदान म्हणजे सकाळी 7 ला सूर्य उगवल्यावर नाही 4 ला पहाटे 4 ला जी काकड आरती दाखवते पांडुरंगाला तिचं काय म्हणतं महाराज तिच्या आयुष्यात जळती पातकांच्या राशी काकड आरती देखलिया अवस्ती काकड आरती डोळ्याने पाहिली तरी सुद्धा जळती पातकांच्या राशीच्या राशी जळून जाण्याचं सामर्थ्य काकड आरतीच्या दर्शनामध्ये खूप ताकद येणार म्हणून डोळे चांगले आहेत तोपर्यंत चांगलं पाहून घ्या हात चांगले आहेत तोपर्यंत या हाताने दान करा कथेचा 5वा दिवस आला तरी सुद्धा कमिटीने तुम्हाला म्हणायची वेळ नाही येऊन देऊ का आता पावती फाडा बरोबर आहे का नाही हस्तम पवित्रम यदि दान पुण्यः पादो पवित्र यदि तीर्थयात्रा मुखम पवित्रम यदि नाम गोचा हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा हात त्यावेळेस पवित्र होतात ज्यावेळेस या हाताने तुम्ही टाळी वाजवता या हाताने तुम्ही दानधर्म करता नुसते टाळी वाजवून नाही दान धर्मही करावा या हाताने आपला हात कसा असावा असा असावा का असा असावा तुमचा असा असावा ना आमचा असा असावा असा असावा हे भगवंता तुम्हाला घेणाऱ्यांच्या यादीत नको बसू देणाऱ्यांच्या यादीत बसू खरंय की नाही आपण कोणत्या यादीत पाहिजे देणाऱ्यांच्या एवढं धन दे देवा किंवा एवढी संपत्ती दे की माझ्याकडे कोणीही याचक आला तरी सुद्धा तो रिकाम्या हाताने परत जाऊ नये म्हणून या हाताने आपण दान केलं पाहिजे दीपदान दानाचा विषय निघाला म्हणून बाजूला गेलो काकड आरती ही पहाटे महिलांसाठी मातांसाठी खूप मोठी पर्वणी आहे कार्तिक महिन्यामध्ये या काकड आरतीला सगळ्या गावातील महिलांनी थांबलं पाहिजे पांडुरंगाला काकडा दाखवला पाहिजे आणि त्याचं दर्शन सर्वांनी घेतलं पाहिजे उठोनी वेगेसी चला जाऊ रावळासी चला जाऊ रावळासी जळती पातकांच्या राशी काकड आरती देखलिया उठोनी वेगेसी चला जाऊ रावळासी उठा सकळ जन उठले नारायण आनंद लेकुणी गेलं सकळ किंवा उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या
धनदारा पुत्रजन बंधू सोयरे विष्णू सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाचे का शरणता अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिगा मग तू काय कर अरे माणसा कधी होशील माणूस तू आणि म्हणून महाराज आम्हाला संतांनी एक वेगळा धर्म शिकवला कोणता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरे असं गोड म्हटलं पाहिजे समोर त्याला ऐकणाऱ्याला सुद्धा गोड लागलं पाहिजे मधुर लागलं पाहिजे शाळेमध्ये तुम्ही किती छान म्हणता जगी जे हीन अधिपतीचा जगी दीन बदलिता जगी प्रेमाविना नाही समाधान आणि ते प्रेम जे मानवाच्या प्रती ते प्राण्यांच्या प्रती सुद्धा आहे कुणाचं साईनाथांचं ज्या दृष्टीने त्या दरवेशांकडे पाहत आहेत त्याच दृष्टीने ते वाघाकडे पाहतात बाबांना कळालं याचे आयुष्य मर्यादा संपली याचं आयुष्य संपलेलं वाघाने साईनाथांकडे पाहिलं शेवटचं अंत्य दर्शन घेतलेलं आहे वाघाने मोठी डरकाळी फोडली आणि 3 वेळेस वाघाने शक्ती आपटली आणि ती शक्ती आपटल्यानंतर दोन पावलं पुढे साईनाथांच्या चरणावर त्याने त्याचं मस्तक ठेवलेलं आहे हळूवारपणे तो खाली बसलेला आहे आणि बाबांकडे दृष्टी करीत करीत त्याने स्वतःचा प्राण त्या ठिकाणी साईनाथांच्या चरणावर सोडले बाबा खाली बसले आणि बाबांनी वाघाचे डोळे बंद केले किती तो वाघ भाग्यवान अंतकाळाच्या वेळेस डोळ्यासमोर साई बाबा आहे मुखामध्ये त्यांनी त्याच्या डरकाळी असेल कदाचित साईंचं नाम असेल किती भाग्य असेल किती भाग्य असेल अंतकाली च मामेव स्मरणत्वा कलेकरम कलेकर सांगताना अंत काळाच्या वेळेस भगवंताचं नाव मुखात येईल किती भाग्य असावे यम यम वापि स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तमेवोति कौन्तेय सदा तद्भाव भाविता यम यम वापि स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तमेवोति कौन्तेय सदा तद्भाव भाविता भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना यम यम वापि स्मरण भावम ज्या वेळेस एखादा जीव माझं स्मरण करतो
आणि ते स्मरण करत असताना त्याचा अंत काळ होतो. अर्जुना, पार्था, धनुर्धरा, तो माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो. आज वाघाने डरकाळी फोडताना साईनाथांच्या समोर डरकाळी फोडली. साईनाथांकडे पाहत पाहत त्या वाघाने शेवटचा श्वास साईबाबांच्या चरणावर सोडलेला आहे. किती भाग्य आहे त्या वाघाचे. बाबांनी डोळे बंद केले वाघाचे. सर्व शिर्डीकर आता जवळ येऊ लागले. पाहता पाहता एकच गर्दी उसळली. मेलेला वाघ पाहिला. बाबांनी सांगितलं, आता गर्दी कमी करा. हा वाघ आहे ना, हा याचा मृत्यू, याचा शेवटचा श्वास यांनी या द्वारावतीमध्ये सोडलेला आहे. त्याच्यामुळे याला आता शिर्डीमध्येच दफन करा. याची समाधी शिर्डीमध्येच करा. बाबांनी सांगितलं का महादेवाच्या मंदिरासमोर जो नंदी आहे त्या नंदीच्या बाजूला या वाघाला समाधीस्थ करा. बाबांचा आदेश झाला आणि सर्व शिर्डीकरांनी तयारी केली आणि त्या वाघाची अंतिम यात्रा निघाली आणि मोठ्या थाटामाटामध्ये तो अंतिम सोहळा, वाघाचा अंतिम सोहळा अगदी सुंदर अशा पद्धतीने केलेला आहे. त्या महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच कुणी कुणी पाहिली वाघाची समाधी शिर्डीला? कुणी कुणी पाहिली? आता शिर्डीला जर गेली ना बघा, बरोबर मंदिराच्या समोर जी गणपतीचं मंदिर आणि ते समोर एकाच लाईन मध्ये मंदिर आहे, तर त्याच्या शेवटच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे छोटं आणि समोर नंदिकेश्वर आहे, नंदी आहे. त्या नंदीच्या बाजूला वाघाची मूर्ती ठेवलेली बघा. त्याला रंग वगैरे दिलेला आहे. वाघाची मूर्ती त्या ठिकाणी त्या खालीच बरोबर वाघाची काय आहे? समाधी आहे. बाबांच्या नगरीमध्ये, बाबांच्या द्वारावतीमध्ये, द्वारकामाईमध्ये त्याने प्राण सोडला, पण तो वाघ अमर झाला. जोपर्यंत बाबांची शिर्डी म्हणण्यापेक्षा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ती वाघाची समाधी तशीच राहणार. बरोबर आहे का? म्हणजे मरावं तर असं मरावं महाराज. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे. असं मरण मरावं महाराज. मरूनही ते मरण सुद्धा मरून जा. नाही कळत तुला? ज्याला स्वतःचं मरण सुद्धा मारता आलं ना, असं जीवन झालं. मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. तुकोबरा सांगतात की माझं मरण मरून गेलं का? आपले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम. मी माझं मरण स्वतःच माझ्या डोळ्याने पाहिलं. जाऊ दे, मी एवढं बोलत सांगणार नाही. आपल्याला बाबांचं चरित्र ऐकायचंय. साईनाथांच्या चरित्रामध्ये ही वाघाची दरवेशाची गोड अशी घटना आहे. बाबांना प्राण्याची पक्षाची भाषा कळायची आणि म्हणून एकदा बाबांनी काय केलं महाराज, इतकी भूक लागलेली होती. बायकावाने डबा आणून दिला महाराज आणि तो खायचा, तर तो डबा जसा घेतला ना, त्या दिवशी काहीतरी सण होता. बाबांनी समोर एक कुत्र होतं महाराज, त्या कुत्र्यापुढे तो डबा नेऊन ठेवला. बाकीच्यांनी सुद्धा डबे आणले होते, ते सुद्धा उचलले बाबांनी त्या कुत्र्यापुढे ठेवून दिले. आता रागच येईल ना मला, तुम्ही मला जेवायला बोलवलं, मी तुमचं ताट उचललं, जर पेट दिलं एखाद्या कुत्र्याला, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही म्हणशाल कुत्र्याला नाही हवा मला महाराज. इतका राग आला की आता काय करावं? परंतु बाबांनी सांगितलं, आता माझी भूक भागली. त्या कुत्र्याने ज्यावेळेस खाल्लं ना, त्यावेळेस आता माझी भूक भागली. कुत्र्याची भूक असेल, प्राण्याची भूक असेल, मुंगीची भूक असेल, सर्वांची भूक जाणतो, तहान जाणतो. तो सर्वशक्तिमान परमात्माच असतो महाराज. त्याला सर्वांची चिंता असते. म्हणून सर्वांती पाहणे एक वासुदेव, सर्वांमध्ये त्याला पाहणं ही सुद्धा एक भक्तीच आहे महाराज. हा सुद्धा एक भक्तीचा उच्चतम स्तर आहे. या स्तराची भक्ती झाली पाहिजे महाराज. कोणत्या पद्धतीची भक्ती झाली पाहिजे? या पद्धतीची. जसे भक्तीचे बाबांनी 9 प्रकार सांगितले, ते नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितले महाराज. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं.
श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी 9 प्रकारची भक्ती. किती प्रकारची भक्ती आहे? किती? 9 प्रकारची भक्ती आहे. बाबांच्या आरतीमध्ये तुम्ही गाताना रोज काय? पाय घड्या टाकल्या सुंदर नववी हा भक्ती, बाबा नववी हा भक्ती, ज्ञानाच्या समयाला पाय घड्या टाकल्या हा भक्ती, बाबा नववी हा भक्ती, ज्ञानाच्या आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता पावकन स्वामीनाथा. पाय घड्या टाकल्या सुंदर नवविधा भक्ती. बाबांच्या आरतीमध्ये हे पद आलेले. पाय घड्या कशाच्या? नवविधा भक्तीच्या. हिमाळ बद्दल लिहितात बाबांनी 9 प्रकारच्या भक्तीचा उल्लेख केलाय. पण बाबांना कोणती भक्ती आवडते महाराज? बाबांना आवडते महाराज सेवा भक्ती, म्हणजे दास्यत्व भक्ती. कोणी केली हो? दास्यत्व जिकडे हनुमंते काही केले म्हणून देखील रामचरण. जी भक्ती हनुमंतरांनी केली दास्यत्व भक्ती. सेवा मी काल का परवा बोलून गेलो तिथे सेवा हा करवंटा. सेवा रूपी उंबरठ्यातूनच मग भगवंताच्या भक्तिरूपी मंदिरात जावं लागतं. बाबांना तो प्राण्यांचा पक्षाचा भाव कळायचा म्हणून एकदा द्वारकामाई मध्ये बाबा असे बसलेले होते. साई बाबा द्वारकामाई मध्ये बसलेले आणि 2-4 म्हाताऱ्या मावल्या आल्या आणि बसल्या. बाबा निवांत बसलेले म्हणून म्हाताऱ्या बाया आल्या आणि बाबांबरोबर गप्पा गोष्टी करू लागल्या. आता म्हाताऱ्या बायांच्या गप्पा तरी काय राहणार? काय राहतात? माई सुनाशी तिची सून तशी, अशाच ना? नाही. त्या म्हाताऱ्या बाबांबरोबर बोलत होत्या तर बाबांबरोबर त्या असे कुणाबरोबर काय बोलावं याचा सुद्धा ज्ञान असावं. आम्ही तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही जर तुमची कांगी वांगी आम्हाला दाखवायला लागली तर त्याच्यात आम्हाला काही रस आहे का? तुम्ही तुमच्या घरातील ग्रंथ आम्हाला दाखवले पाहिजे की बाबा आमच्याकडे हा ग्रंथ आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही तो टांगून ठेवलाय. बऱ्याच दिवसापासून त्याच्यावरची धूळ बाबा झटकलीच नाही. आम्हाला हे सांगा ना, आमचं जे क्षेत्र आहे, आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो, आम्ही ज्याच्याशी निगडीत आहोत, तेच आम्हाला विचारलं पाहिजे. उगाच काहीतरी विचारून काय. आता काही लोक विचारतात बाबा आमचा हातपाय नाही. तुमचा काय हात पाहता? मी रोज पाहतो. आपल्या हातावर भाग्यरेषा असतात. या रेषा बदलतात, पण कशा बदलतील? एखाद्या ज्योतिषी ते बदलू शकत नाही. तुमचं भाग्य आहे तुमच्या हातामध्ये आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरु वामनराव काय गोड विधान केलं त्यांनी. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार. मला त्यांचं एक भजन खूप आवडतं ना. आपण सगळेजण गाऊया. सर्वच हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी, मानसाने मानसाशी मानसा सममागणी. हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी, मानसाने मानसाशी मानसा सममागणी. हीच आमची प्रार्थना, हीच आमची प्रार्थना. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण माणसं आहोत महाराज. तुम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ईसाई, बौद्ध, हिंदू ही नंतर. अगोदर तुम्ही आपण कोण आहोत? माणूस. आज जाती जातीवरून लोक भांडतायत. वाईट आहे. या माणसा तरी माणसात
मानसा मानसा आता तरी मानसात ये. ज्या पद्धतीने महाराज आपण अगोदर माणूस आहोत, कमीत कमी माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. संत जर कधी प्राण्यांची, पक्ष्यांची, फुलांची जर कधी आदरयुक्त भावाने जर वागत असतील तर आपण त्यांचं ही शिकवण घेतली पाहिजे. एकदा बाबा द्वारावतीमध्ये बसलेले, एकदा बाबांचं आपण आगमन करून घेऊया सर्वांनी. एकदा भजन करा सर्वांनी. बाबांचं आगमन होते, टाळी वाजवून बाबांचं स्वागत करणार सर्वांनी. जोरात टाळी वाजवा. शिर्डी वाले साईरा बेटे मेरे सीने, शिर्डी वाले साईरा बेटे मेरे सीने, देख लो मेरे, देख लो मेरे, देख लो मेरे जीके नगीनों में. शिर्डी वाले साईरा बेटे मेरे सीने, शिर्डी वाले साईरा बेटे मेरे सीने. यश चाहिए, यश चाहिए, साई के नाम पर मुझे रस चाहिए, साई के नाम पर मुझे रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने, सुख मिले ऐसे अमृत को पीने. शिर्डी वाले साईरा बेटे मेरे सीने, शिर्डी वाले साईरा बेटे मेरे सीने. देख लो मेरे, देख लो मेरे, देख लो मेरे दिल के नगीनों में. शिर्डी वाले साईरा बेटे मेरे सीने, शिर्डी वाले साईरा बेटे साईरा साईरा मेरे सीने. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईनाथ. आज आवाज कमी ना, अख्खा हॉल भरला. ओम साईनाथ. पत्रे उडाले पाहिजे मला असा आवाज. आज ते खाल्लं नाही. ओम साईनाथ. तुमचाच आवाज येतोय असं. तुम्ही लोक बसावं. ओम साईनाथ. शिर्डी वाले साईरा बैठे मेरे सीने में. आमच्या बबलू भैयासाठी एकदा जोर से ताली होऊया. सुंदर अशी साऊंड व्यवस्था. ठीक आहे. आपल्या वडाळा महादेवचे भूषण ते बबलू भैया, त्यांचा परिवार प्रतिवर्षी त्यांची सेवा असते. ठीक आहे. वास्तविक पाहता मी सांगितलं ना, हॉलमध्ये शक्यतो कथा कीर्तन जमत नाही, त्याच्यासाठी ऑपरेटर हुशार असणार. आणि
खूप छान त्यांनी जोडले. बाहेरही आधी त्यांनी म्हणजे आवाज घुमत नाही. तुम्हाला ऐकायला येतं पडेल मागचे झोपल्या काका जागा आहेत ना. बाबांना प्राण्यांची पक्ष्याची नवे नवे एकदा बाबा द्वारावरती बसलेले माता मोठ्या गप्पा मारतो आणि गप्पा मारता मारता महाराज त्या भिंतीवर द्वारावतीच्या भिंतीवर दोन पाली एक पाल आहे ना अशी गिरड्या घालतो. गरगर 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 गरगर. बाबा त्या पालीकडे पाहत होते आणि हसत होते. या सगळ्या म्हाताऱ्यांनी पाहिलं म्हणे बाबा त्या पालीकडे पाहून का हसतात काही कळत नाही. एवढ्या गडबडीमध्ये ती पाल फिरता फिरता चुकचुक करायला लागली. आणि आपल्याकडे म्हणे पालीचं चुकचुकलं जर कानावर पडलं तर काय होतं आजी? चांगलं नसतं. आई म्हणे चांगलं नसतं. पण जुन्या म्हाताऱ्यांना विचारा. आमची आजी सुद्धा काय करायची महाराज, ज्या वेळेस घरामध्ये पाल चुकचुक करायची ना तर त्यावेळेस आमच्या आजीने म्हणायला लावून सगळ्यांना म्हणायला लावायचं काय म्हणा, कृष्ण 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 राधे कृष्ण म्हणा कृष्ण कृष्ण राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण 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 कृष्ण. पालीचं चुकचुकलं जर कानावर आलं तर जुन्या म्हातारा म्हणायचं का कृष्ण कृष्ण म्हणायचं. त्याने काय व्हायचं ते म्हणे पाल जर चुकचुकली ना तर काहीतरी अभद्र होत असत. टिटवी जर कधी ओरडली ना काय करायचं टिटवी माहिती तुम्हाला? नाही माहिती. टिटवी जर कधी आपल्या ओरडली तिचा जर आवाज जर कानावर आला तर इथून पुढे लक्षात ठेवा. ओम साई राम साई राम साई राम ओम साई राम साई राम साई राम. काय म्हणायचं? ओम साई राम ओम साई राम ओम साई राम. मोठे म्हणजे तिला किती ओरडायचं तेवढं ओरडायचं, परंतु तिच्या ओरडण्याने आपल्या जीवनात कुठलाही अभद्र घडणार. ही पाल चुकचुक करायला लागली आणि या माता मावल्या लागल्या कृष्ण 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 करायला. बाबा असायला पण बाबांना आनंद झाला की या निमित्ताने तरी माझ्या कृष्णाचं नाव यांच्या मुखामध्ये, ज्याच्या मुखामध्ये तर देवाचं नाव येतं ना त्यालाच मुख म्हणावं, नाही तर थोबाड म्हणावं. ज्याच्या तोंडामध्ये ज्याच्या मुखामध्ये देवाचं नावच येत नाही. काही जण बघा सगळेजण भजन करतात, काही जण नुसते टाळ्या काय भाकरी जो मेरे लायक हो कुछ ऐसा काम करो. महाराज बाबांचं भजन एका भक्ताचा भाव आहे. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो 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 जाए. मेरे घर के आगे साईनाथ मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. जब आरती होती मुझे घंटी सुनाई दे. जब आरती होती
मुझे रंग सवारी दे आरती साई बाबा सौख्य दाता जीवा चरण रजतरी जवाना सावी सावा भक्ता विसावा आरती साई बाबा जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे भजन करे मिलकर दस नाम भूल जाए जब भजन करे मिलकर दस नाम भूल जाए जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलो तेरा दर्शन हो जाए मेरे घर के मेरे घर के मेरे घर की मेरे घर के आगे सैया तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैया तेरा मंदिर बन जाए मेरे घर की आगे साईं तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैया तेरा मंदिर बन जाए सद्गुरु साईनाथ महाराज की जय मनातील आर्त भाव हा भगवंताला कळतो आपला विषय हा झाला त्या बाईच्या मनातील आर्त भाव साईनाथांना कळाला आणि साईनाथ महाराज हसायला लागले बाबाच्या म्हाताऱ्याला म्हणताय तुमची बहीण आल्यानंतर तुम्हाला जसा आनंद होतो ना नाही कळलं तुम्हाला जरा थोडं सांगू मला खरं सांगा बरं का तुम्हाला साठवायची शपथ बरं का खोटं बोलायचं नाही तुम्हाला तुमची बहीण आल्यावर आनंद होतो का आमची बहीण आल्यावर होतो बरोबर आहे मी साठवायची शपथ आहे बरं खरं बोलायचं कोणाची बहीण आल्यावर हा तुमची बहीण आल्यावर हा म्हातारा हसायला लागले बाबा पालीला कुठं बहीण असते का पालीला सुद्धा बहीण आहे पालीला सुद्धा भाऊ असतो पालीला सुद्धा आई आहे पालीला सुद्धा बाप आहे सगळ्या म्हाताऱ्यांना वाटलं की बाबांचा स्वभाव गमतीदारच आहे बाबांचा स्वभाव विनोदी होता सगळ्या म्हाताऱ्या पुन्हा गप्पांमध्ये रमल्या आणि तेवढं परत 5-10 मिनिटांमध्ये एक व्यापारी आला मला आणि तो व्यापारी आल्यानंतर त्याच्या खांद्यावर जे काही पिशव्या होत्या ना तो आला आणि तो यायचा मला त्यावेळेस शिर्डीचा बाजार रविवारी भरायचा आणि तो व्यापारी आल्यानंतर त्या व्यापाऱ्याने ते सगळे त्याच्या खांद्यावर ज्या पिशव्या होत्या ना त्या पिशव्या द्वारावतीच्या एका त्या कोपऱ्यामध्ये तिथं टाकल्या त्या टाकल्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या पिशव्यातून लगेच पाल निघाली ना दुसरी पाल निघाली जी पाल घेरट्या घालत होती ना तर त्या घेरट्या घालणाऱ्या पालीजवळ ही पिशवीतून निघालेली पाल आहे बाबांनी तर अगोदर सांगितलं होतं की या पालीची बहीण औरंगाबादहून येणार त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला औरंगाबाद म्हणायचे चरित्रामध्ये औरंगाबाद असं उल्लेख आहे छत्रपती संभाजीनगर वरून ती पाल येणार आहे या पालीची बहीण बाबांनी अगोदर सांगितलं होतं बाबांनी त्याला विचारलं मला त्या म्हाताऱ्याने सुद्धा विचारलं का रे बाबा तू कुठून आला तो व्यापारी म्हणाला की मी औरंगाबादवरून आलो छत्रपती संभाजीनगरवरून आलो असं म्हटल्यानंतर त्या म्हाताऱ्या एकमेकीकडे पाहायला लागल्या आणि त्या पालीकडे सुद्धा पाहायला लागल्या ती पाल जशी गेली ना गेल्या गेल्या दोन्ही पाली एकमेकीला चोच म्हणजे तोंड लावून अगदी चुकचुक करीत होत्या काहीतरी बोलत होत्या आता काय बोलणार दुसरं ही तिच्या सुनाचं करू नका तसं ती इच्छा सुना दोघीही पाली अगदी चुकचुक करू लागल्या आनंदाने पुन्हा घेरट्या घेऊ लागल्या साईनाथ महाराज त्या पालीकडे पाहून हसतायत हा अर्थ बाबांना कळायचा बाबांचे सेवक माधवराव देशपांडे उर्फ श्यामा या श्यामाची जी शाळा होती ती द्वारावतीच्या भिंतीलाच होती परंतु बाबांचा सेवक नंतर झाला श्यामा अगोदर बाबांवर पूर्ण श्रद्धा नव्हती कारण
येता जाता बाबांचं दर्शन करायचे, परंतु मनातील भाव एवढा शुद्ध नव्हता. आपली श्रद्धा पूर्ण जोपर्यंत भगवंतावर किंवा एखाद्या संतावर बसत नाही ना, तोपर्यंत तसा अनुभव आपल्याला येत. तुमचा ज्या पद्धतीने भाव असेल त्या पद्धतीनेच अनुभव असेल ना. जय मणी जैसा भाव दया जैसा अनुभव दानिशी दया कला ऐसी तुझी माव तुझी माव आरती साई बाबा सौख्य दाता जीवा जसा तुमचा माल त्या पद्धतीचा भाव. माल चांगला असेल, भाव सुद्धा चांगलाच असेल. तुमचा भाव जर कधी चांगला असेल तर परिणाम सुद्धा उत्तमच असेल. ठीक आहे. उत्तमाची गती तो एक पावे उत्तम भोगी गती. ज्याचं कर्तव्य किंवा कर्म उत्तम आहे तो नंतर सुद्धा अगदी स्वर्गामध्ये जाणार यात नवल तरी काय. आणि म्हणून बाबा द्वारावतीमध्ये होते. श्यामा म्हणजे माधवराव देशपांडे भिंतीला भिंत लागूनच होती शाळा, पण एवढी श्रद्धा नव्हती. मग का घडली श्रद्धा? एक दिवस काय घडलं, माधवराव देशपांडेंना सर्पदंश झाला. कसा काय झाला सर्पदंश? माधवराव देशपांडे त्या शाळेमध्ये असताना त्या शाळेची सफाई चालू होती. चल लवकर. माधवराव देशपांडेंनी सापच पकडून आणला. जर टाळीवाद बदलण्यासाठी सद्गुरु साईनाथ महाराज की जय. माधवराव देशपांडे यांना सर्पदंश झाला आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये माधवराव देशपांडे आलेले आणि गडबडा लोळायला लागलेले बाबांसमोर. माधवराव देशपांडे गडबडा लोळायला लागलेले. त्याची लुंगी अशी बांधली, त्याला लोळता माधवराव देशपांडे गडबडा लोळायला लागलेले. काही भक्त यायचे आणि त्याला लिंबाचा पाला त्याच्या तोंडात द्यायचा. माधवराव देशपांडेंना विचारतात, आंब्याची पानं कशी लागली? माधवराव देशपांडेंच्या डोक्यावरची टोपी गेली पडली, गळ सुद्धा नाही. आणि माधवराव देशपांडे म्हणतात, मला लिंबाचा पाला कडूला गोड लागतोय गोड. माधवराव देशपांडे म्हणाले, अरे तू लिंबाचा पाला तिकडून आणला असेल गुरुस्थानच्या जवळ. त्यावेळेस तो सेवक म्हणतो, नाही ही गुन्हा जवळची आंब्याची पानं तेच लिंबाचा पाला. नाही खाल्ले तर दोन बोलत. माधवराव देशपांडे घाबरलेल्या अवस्थेमध्ये. बाबा मात्र हे सगळे लीला पाहत आहेत. आता बाबा खाली बसले त्याच्याजवळ, बाकीच्या सेवकांना बाजूला केला. चल हट. माधवराव देशपांडेंच्या तोंडाला फेस आलेला. बाबाने तो फेस पुसला. डरो मत श्यामा,
बाबांनी समोर अग्नी नारायणामध्ये त्या धुनीमध्ये हात घातला आणि तिथून रक्षा काढली, उदी काढली. बाबांनी ती उदी घेतली आणि उदी श्यामाच्या मस्तकाला लावली. श्यामा डरो मत श्यामा, ये मेरे द्वारावती की उदी है. ये उदी नहीं है, ये दवा भी है और दुआ भी है. ये दवा का भी काम करेगी और दुआ का भी काम करेगी. माधवराव देशपांडेच्या पाठीवर हात टाकलेली 2-3 वेळा असं आपण लागलं. डरोमत श्यामा उठ जा. उठवलं श्यामा. श्यामा उठल्यानंतर 2-3 जणांना सांगितलं, जाओ उसे लेके जाओ और इसे रात भर सोने मत देना. सोने मत देना इसे. जा श्यामा जा, सुबह आना मुझे मिलने के लिए. श्यामा ने हाथ किया. नुसतं मोठं सांभाळ श्यामा. काय करावंच नाही पडत. तुमचं लक्ष नाही राहत माझ्या. त्याच्यापेक्षा आप परवडले असते आपल्याला. आपण मी काय काय मीच होऊ, मीच करू. माधवराव देशपांडे मीच होऊ. आता पुढच्या वेळेस मी त्याला म्हणणार नाही का तुम्हीच इथं बसा, तुम्ही काठाने करा, सोंग तुम्हीच करा. माधवराव देशपांडेला रात्रभर झोपू दिलं नाही महाराज. आणि सकाळी उठल्यानंतर माधवराव देशपांडे अगदी डोक्यावर टोपी वगैरे घालून अगदी शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर आज माधवराव देशपांडे आलेले द्वारावतीमध्ये हात जोडीतच आले महाराज. तुम्ही का माधवराव देशपांडे म्हणजे असं दिसतोय आता जसं काय टाटा कॅपिटल कडे तो कर्ज मागायला. जरा हास बाबा. आता कुठं माधवराव देशपांडे साईनाथांकडे पाहतात आणि साईनाथांनी जवळ बसवलेले. बैठो श्यामा बैठो. मान्य बसू देखो श्यामा, अरे हम कई जन्मों से साथ हैं. असं म्हटल्यानंतर तोंडावर हात ठेवून माधवराव देशपांडे बाबांकडे अरे श्यामा तू नहीं जानता लेकिन हम कई जन्मों से साथ में, कई जन्म हमने साथ में बिताए, इसलिए मैंने तेरा नाम श्यामा रखा है. अब ये जन्म में तू श्यामा है यानी कृष्णा है, तू श्यामा है और मैं सुदामा. माधवराव देशपांडे हसायला. देवा कुछ भी बोलतो. जब साईं बाबा म्हणतात कुछ भी नहीं, ये सच है. श्यामा तुझे याद नहीं है, तेरे पिछले जन्म याद नहीं, लेकिन मुझे सब कुछ याद है. देख श्यामा, तू जहां भी जाएगा तो बस मुझे याद करना, मैं हाजिर हो जाऊंगा. ज्या ज्या वेळेस तू माझी आठवण करशील श्यामा, त्या त्या वेळेस मी हजर होईल. श्यामाच्या डोळ्यात पाणी आलं. माधवराव देशपांडेच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यावरचं पाणी साई बाबांनी पुसलं. रोमत श्यामा रोमत. माधवराव देशपांडे शाळेकडे निघाले होते म्हणून बाबांनी सांगितलं जाऊ समजलं. माधवराव देशपांडे आणि श्यामाची मैत्री कशी होती माहिती का? ज्या पद्धतीने कृष्ण सुदामाची मैत्री होती. कशी मैत्री होती कृष्ण सुदामाची? कृष्ण आणि सुदामाची मैत्री अशी होती की सांदीपणींच्या आश्रमामध्ये सोबत जायचे. लाकडं तोडायला सोबत जायचे. त्या पद्धतीने श्यामा आणि ज्या पद्धतीने नवरा बायकोची भांडणं होतात ना, त्या पद्धतीने श्यामाची आणि साईबाबांची भांडणं होती. नवरा बायकोची भांडणं माहिती तुम्हाला? तुम्ही म्हणते ते काही नेहमी नाही. नवरा बायकोची भांडणं कशी राहतात?
नवरा बायकोचे भांडणं घरून जर सुरू झाले तर कुठपर्यंत राहतात? लई एसटी स्टँड पर्यंत. बस स्टँडवर गेले का झाले नवरा बायकोचे भांडणं झाले, निघाली बॅग भरली बॅग चालले माहेरी. तुम्हाला जायचं जाय, पोहोचून देऊ तुला स्टँडवर. राग आला महाराष्ट्राला, भरली बॅग निघाली गेली ना तू पाच स्टँडवर. माग पाहतच गेली, आता इथे घ्यायला शेवटी याला असं वाटलं चला कमीत कमी एसटी तरी बसून देऊ. हा गेला स्टँडवर, तुला वाटलं मला घ्यायलाच आहे. त्याने आल्याला विचारलं अजून एसटी नाही लागली. ती म्हणजे आजच मी मूर्ती लेट झाली. ज्या वेळेस मला ती एसटी आली त्या एसटी मध्ये खरंच ती बॅग उचलली ना, मी चालले बरं का, तो म्हणजे थांबली बॅग ठेवून. तो मध्ये गेला बॅग ठेवून दिली. बाहेरून येऊन खिडकीतून बोलतोय. बायकोला म्हटलं आता अजून ड्रायव्हर नाही आला. बायको त्यावेळेस बघत पडली. नंतर पटकन ड्रायव्हर आला आणि कंडक्टर बी आला. कंडक्टर आला तर त्याने दरवाजा लावला. म्हटले चला डबल बिल द्या. तेवढ्या गडबडीमध्ये येत होती. मी चालले बरं का खरं, तू जाय ना तुमच्या गोळ्या घ्या, संध्याकाळी दूध पिऊन झोपायचा. हा म्हणजे तू जाय, मी दूध पिन गोळ्या की तू एकदाची जाय. मला तुमच्यावर भरोसाच नाही. तुम्ही गोळी घेणार नाही, दूध घेणार नाही, जाऊ तुम्हाला मी जातच नाही. हे कंडक्टर था नवरा बायकोचं भांडण या पद्धतीचं झालं. घरून सुरू होतं, बस स्टँडवर जाऊन संपत. साईबाबांची माधवराव देशपांडेची भांडणं अशीच असत. एकदा माधवराव देशपांडे साईबाबांकडे प्रश्न विचारतात. काव आपल्याकडे गेल्या आठवड्यामध्ये दासगणू आले होते. कोण दासगणू? मी परवाच्या कथेमध्ये सांगितलं. गणेश दत्तात्रय सहस्रविद्ये उर्फ दासगणू. दासगणू हे नाव साईबाबांनी त्यांना पडलं. त्या दासगणूंनी ही आरती लिहिली महाराज. कोणती आरती? शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर. ही कथा आपण उद्या घेऊ. का ही आरती लिहिली दासगणू महाराज? शिर्डी त्यांना पंढरपूर का दिसलं ही उद्याच्या कथेमध्ये सांगू. ती दासगणू महाराज एकदा शंका विचारण्यासाठी साईबाबांना द्वारकामाईमध्ये आले. माधवराव देशपांडे त्यांना साईबाबांना विचारतात की तुम्हाला दासगणू महाराजांनी जी ईशावास्य उपनिषदातली शंका विचारली. काय शंका होती? ईशावास्य उपनिषद हे उपनिषद आहे. या उपनिषदातील एक श्लोक, त्या श्लोकाचा अर्थ दासगणू महाराजांना कळत नव्हता. बाबांनी तो श्लोक वाचला. ज्या पद्धतीने बाबांनी गीतेतील तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम् ज्ञानेन तत्त्वदर्शिना उपदेशन्ति ते ज्ञानम्. या श्लोकावर तद्विधी प्रणिपातेन, या श्लोकावर जसं साईबाबांनी 3 अध्याय काय केलेले प्रवचन केले. 3 अध्याय साईचरित्र ज्यांनी वाचलं त्यांना माझं बोलणं कळत असेल. त्या पद्धतीने दासगणू महाराजांना ही उपनिषद वाचताना शंका. त्या शंकेचं निरसन करण्यासाठी द्वारकामाईमध्ये आले साईनाथांकडे. साईनाथांनी काय सांगितलं? गणू तू एक काम कर, अरे अशा किरकोळ शंका मला विचारू नको. अरे या शंकेचं निरसन तर आपल्या काकाची मोलकरी देईल. काकाची मोलकरी? हो, काकासाहेब दीक्षित मुंबईचे. त्यांच्याकडे मोलकरी होती. ती भांडी धुणं भांडी करायची.
अरे तू उद्या मुंबईला चाललास ना, मग जा त्या दीक्षितांच्या घरी, काकांच्या घरी जा. तिथं ती भांडी घासणारी जी आहे ना, ती सुद्धा तुझं शंकेचं काय करेल, समाधान करेल. शंका येणं वाईट नाहीये, परंतु शंका चांगली नाही. शंका म्हणजे संशय, आणि संशय सांगल्याशिवाय परमार्थ होत नाही, कळत नाही. एका जनार्दनी संशय सांडवली, दृढ धरी बनी ज्ञानेश्वरी. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात की जोपर्यंत संदेह शंका जात नाही तोपर्यंत, शंका म्हणजे गाठी आहेत महाराज, संदेहाच्या फुटल्या गाठी किंवा भेटल्या गाठी. संदेह केल्याशिवाय तुम्हाला भगवंत कळत नाही, संत कळत नाही, धर्म कळत नाही. या तीनही गोष्टी करण्यासाठी संदेह केला पाहिजे. संदेह कशाने जातो? झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रकट. आपला विषय लांबेल, परंतु दास बनवून शंका निरसन बाबांनी सांगितलं मुंबईला होईल, बरं होईल तर होईल कोणाच्या हस्ते? काकांकडे जी मोलकरीने धुणं भांड्याचं काम करते ती गेले मुंबईला दुसऱ्या दिवशी. डोक्यामध्ये एकच विचार होता की बाबांनी या शंका मला बाबांनी सांगू शकत होते, परंतु तरी सुद्धा बाबांनी का नाही सांगितलं मला? आणि बाबांनी तर मला आता इकडे त्या मोलकरीला विचारायचं, कसं काय विचारायचं? अपमान वाटतं. आपल्यापेक्षा खालच्या प्रतीच्या माणसाला काही विचारायचं म्हणलं तर लाज वाटतं. दास बनू महाराज गेले मुंबईला, त्या ठिकाणी ती मोलकरीण कधी पाहिलं असं झालं नाही. कोण मोलकरीण बॉस? साईबाबांना शिर्डीमध्ये बसल्या बसल्या कसं काय कळालं ही मोलकरीण साईबाबांनी कधी पाहिली? तिथं गेल्यानंतर पहिले अगोदर विचारलं, दीक्षित काकांना अगोदर विचारलं, का हो तुमच्याकडे धुणं भांडी करते ती मोलकरीण कोण आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं कशासाठी? नाही म्हटलं तिला भेटायचं, तिच्यासाठी मी जरा काही भेट आणली. कारण त्या मोलकरीणकडून प्रश्नाचं निरसन करायचं म्हटल्यानंतर अगोदरच चांगली पैठणी घेऊन गेलो. तसंही कुणाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जात जाऊ नका. आपली गंमत अशी, रिकाम्या हाताने जायचं, 4 रुपयाचा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा न्यायचा, येताना मकलून साडी नेसून यायची. उलट साडी घेऊन गेलं पाहिजे आपण कुणाच्या घरी जायचं तर, अरे की नाही? आपल्याकडे उलटी करतात. दास बनू महाराज साडी घेऊन गेले होते महाराज, आणि ज्या वेळेस महाराज ती मोलकरीण धुणं भांडी करण्यासाठी आली तशी ती मागच्यादारांनी गेली, तिकडच ती मागच्या परसामध्ये धुणं भांडी ती धुवायला लागली. आणि ती भांडी घासत असताना महाराज काहीतरी गाणं बोलत होते महाराज. सर्वांनी 2 मिनिटे जरा भजन करा. ओम साई नमो नमः, श्री साई जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. Om Sai Namo Namah, Sri Sai Namo Namah,
गीतच म्हणत होती, मला म्हणजे ते आठवत नाही, पण त्या गीताचा अर्थ असा आहे की आपली चादर जी आहे अंगावरची ही म्हणजे देह जी आहे ही एक चादरच आहे. ही चादर एक दिवस काय होणार आहे, ही घोंगडी एक दिवस काय होणार आहे, फाटणार आहे. ती गवळण नाही माहिती ती कानाबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी काढली वांगली ती. पण एक आम्ही एक वेगळं गीत म्हणत असतो ते मला नेमकं आठवत नाही. तोरा मन दर्पण केला तोरा मन दर्पण केला तोरा मन त्याच्यात अजून ते वेगळं येत नाही. नजरे मिलाऊं कैसे डर जाऊं कैसे. ती जे भजन म्हणत होती ना ती म्हणत होती की या माझ्या चित्ताला डाग लागला लागा चुनरी में दाग छिपा कैसे लागा चुनरी में दाग छिपा कैसे लागा चुनरी में दाग चुनरी में दाग छिपा कैसे डर जाऊं कैसे लागा चुनरी में दाग छिपा कैसे लागा चुनरी में दाग. या गीतामध्ये ती असं म्हणते की खरं जर पाहिलं तर माझं माहेर कोण कुठे आहे आणि ही दुनिया काय आहे, या मृत्यूलोक म्हणजे काय, ससुराल आहे, सासर आहे. माहेर कुठे कुठे आहे माहेर. भीमसेन अण्णांनी खूप छान म्हणून गायलेलं. पंडित भीमसेनजी जोशी सांगतात माझं माहेर. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी हरिदेवनी चाली हरिदेवनी चाली आहे देवनी चाली माझे माहेर पंढरी माझे माहेर
बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की। माझे माहेर पंढरी आहे भिवारी जाती आहे भिवारी जाती। त्या गीतामधून त्या मोलकर्णीने महाराज असं उत्तर देऊन टाकलं दासगणू महाराजांना, जे उत्तर पाहिजे होतं त्या मोलकर्णीच्या गीताने उत्तर दिलं आणि इतकी आनंदाने ती गात होती। तिच्या अंगावर पाहायला गेलं तर फाटकी तुटकी काय होती? साडी होती। आता फाटकी तुटकीचा विषय बोला ना। पूर्वीच्या म्हाताऱ्या जुन्या म्हाताऱ्या दंडी घालायच्या नाही, दंडी खरं सूर आमची आजी घालायची। आता जे कोणी एखाद्याच्या साडीला दंडी घेतात उठा पाहू देतात पावलेले तिचं साष्टांग दर्शन घेते। हाय कोणाच्या साडीला थोडा तरी डाग आहे का? मी तर म्हणतो 7 दिवसामध्ये 7 प्रकारच्या साड्या दिसल्या आहे ना। काल घातली पण उद्या नाही, उद्या घातली पुन्हा परवा तरी काही भोगती माझ्या मनासारखी साडीच येईल यावी। बस साड्याचे कपाट मागच्या 2 महिन्यापूर्वी टीव्हीवर एक बातमी होती महाराज। एका बाईने साडीचं कपाट उघडलं, जसं साड्या पडल्या तर ती दबली साड्या टाकी मेली। अंगावर फाटलेली साडी असताना सुद्धा ती मोलकरीण अगदी आनंदात जात होती मला। आनंदाने नाचत होती महाराज। दासगणू महाराजांचं शंकर निरसन झालं आणि दासगणू महाराजांनी तिला नवी साडी दिली ना। संध्याकाळी ज्यावेळेस ती परत भांडी घासायला आली ना तर त्या मोलकर्णीने पैठणी घालून अगदी ज्या पद्धतीने दुपारी ती अगदी फाटकी साडी घालून जसं आनंदाने गात होती ना त्याच पद्धतीने ती नवी साडी घालून सुद्धा त्याच पद्धतीने आनंदाने गात होती। दासगणूंना असं वाटलं की आता नवी साडी म्हटल्यावर गेला डबल आनंद झाला असेल। तिचा आनंदामध्ये काहीच बदल झाला नाही। समोर राहिलं शिकवलं दुःखामध्ये आणि सुखामध्ये। दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज ती पुन्हा जुनी फाटलेली साडी घालत पण जेवढा आनंद तिला ती पैठणी घातल्यावर झाला होता ना तसाच आनंद तिच्या चेहऱ्यावर त्याच पद्धतीचा आनंद होता फाटकी साडी असल्यानंतर सुद्धा। हे बघा सुखामध्ये सगळे प्रसन्न राहतात, एकदम आनंदी राहतात, दुःखामध्ये सुद्धा प्रसन्न राहतात। सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात सारखेच आहे। सुख दुःख समान शिकवले जीवांचा कपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ। धन्यता कोणाला आहे? धन्य जगी तोची हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची हरी रंगी नाचे। हरी रंगी नाचे तोच धन्य तो या रंगामध्ये नाचवणार। बरोबर आहे की नाही? पुन्हा कोणाला नाचायचं? हातवर करायचं, कोणालाच नाही नाचायचं। महाराज आमच्या बाहेर जेव्हा कथा होतात ना तर दररोज सगळा मंडप नाचतो महाराज, सगळा मंडप। कोणाला नाचायचंय का? बरं या मंडपमध्ये नाचायला भाग्य लागतं। इथं फक्त मीराबाईच नाचू शकते ना, दुसरी नाही नाचू शकते आहे की नाही? मीराबाई पायामध्ये चाळ बांधून नाचल्या महाराज। नाचिए
इथं तण असले भक्तीकडून नाही त्याच्यासाठी जोरात टाळी वाजवून इथं राहण्यासाठी भाग्य लागतं मला ठीक आहे नाही असो काही हरकत नाही परंतु तरी सुद्धा आपल्या कथेचा नियम आहे 2 मिनिटं तरी जागेवर उभं राहिलं पाहिजे ठीक आहे नाही सर्वांना विनंती की आपापल्या जागेवर 2 मिनिटं उभं राहायचे 5 मिनिटात आपली कथा संपणार आहे जागेवर उभं राहा मोकळं सर्वांनी आनंद घ्यायचा He